नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। आरग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामधील प्रत्येक गावोगावी व वाड्या वस्त्यांवर लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच वसंत अण्णा खोत यांनी घेतल्या मतदारांच्या गाठी भेटी। आरग जिल्हा परिषद गट व खटाव पंचायत समिती गण या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे। तर या निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा नेते तथा लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच व आरग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ शोभाताई खोत यांचे पती वसंत अण्णा खोत यांनी आरग जिल्हा परिषद गटातील व खटाव पंचायत समिती गणामधील उमेदवार जयश्रीताई पाटील व आरग पंचायत समिती गणामधील उमेदवार विनोद गायकवाड यांच्या प्रचारार्थ लिंगनूर, शिंदेवाडी, खटाव, संतोषवाडी, जांडराववाडी या गावातील व वाड्या वस्ती येथील मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या। तर या भेटीमध्ये मतदारांकडून सकारात्मक चर्चा झाली। यावेळी बोलताना लिंगनूर गावचे नंदू नलवडे म्हणाले, भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून गावामध्येच नव्हे तर या 5 गावांमध्ये विकास भरपूर झाला आहे। त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ मतदार बंधू येत्या 7 तारखेला भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस अशा मताने निवडून देणार आहोत, असं वचन यावेळी दिलं। व लिंगनूर गावामधून आम्ही जास्तीत जास्त टक्केवारीने मतदान देऊ अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे। तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। खटाव गणातली 5ही गावं लिंगनूर, खटाव, जांडराववाडी, संतोषवाडी, शिंदेवाडी या गावामध्ये वाडी वस्तीवर मळा भागामध्ये आम्ही भेट दिली असता मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे। भाजपला आम्ही मतदान करणार आहे। उमेदवार कोण आहे हे न बघता भाजपने खाडेभाऊनी अतिशय महत्त्वाची कामं या भागामध्ये रस्ता असू दे, कॅनल असू दे, वैयक्तिक कामं असू द्यात, लाडकी बहीण असू दे, PM किसान असू दे, बऱ्याच योजना शासनामार्फत भारतीय जनता पार्टीनं राबवलेल्या आहेत। त्यामुळं मतदार अतिशय खुश आहेत आणि या भागातील सर्व मतदारांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टीला कमळ या चिन्हावर दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या दोन्ही उमेदवारांना आम्ही भरघोस मतांना निवडून देऊ, याबद्दल त्यांच्या मनामध्ये काहीही शंका नाही। फक्त विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायची अशी आता परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। जाईल तिथं कमळ, जाईल तिथं कमळ असं लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे। कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात सगळं असल्यामुळं ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही टीम भाजपची एका विचाराची असली तरी आमच्या गावाचा, आमच्या भागाचा कायापालट झालेला आहे। काही उर्वरित राहिलेली कामं असतील ती ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं मतदारांना खात्री झाल्यामुळं मतदारांचा जाईल तिथं उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। एवढं बोलतो। नमस्ते, मी नंदकुमार नलवडे, लिंगनूर ह्या पंचायत समिती गणामधून आमचे जयश्री मारुती पाटील हे उमेदवार उभा राहिलेले आहेत आणि जिल्हा परिषद गणातून शोभा वसंत खोत ह्या जिल्हा परिषद गणातून उभा राहिलेले आहेत, आरग गणातून। तर ह्या ठिकाणी ह्यांची वसंत खोत माजी सरपंच यांची लिंगनूर गावामध्ये भेट झाली आणि त्याप्रमाणे त्यांचं आमचं मत विचारून घेतले। निश्चितपणानं आजपर्यंत म्हैसाळचं पाणी वेळेत सुटत नव्हतं, परंतु भाजप सरकारनं वेळेत सगळं पाणी सोडायचं, शेतकऱ्यांना पाणी मोफत दिलेलं काय अशा प्रकारे भरपूर कामं आता खोत साहेबांनी बोललेले आहेत। त्याप्रमाणे प्रतिसाद पूर्ण गावचा आमचा त्यांच्याशी पाठिंबा आहे। त्याप्रमाणे सगळे काम भाजपच्या ह्यानंच होते। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।